पराग दशरथ पाटील, गाव आठाळी. सर, इथे भरपूर चर्चा झाली. अदानी ग्रुपला फॅक्सच्या आधारावर भरपूर उत्तरं द्यायला आवडतं. ती उत्तरे काही मला पटली नाही. पण पहिला प्रश्न माझा तुम्हाला आहे. तर सर, NRC कंपनीचे जे 40 वर्षापासून कामगार काम करत होते त्यांना अजून त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही. याची तुम्ही चौकशी केली का? तुम्हाला हा प्रोजेक्ट करणं सुरू वाटतं का? तुम्ही सांगा. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 ज्यामुळे कामगारांचे थकीत पगार आणि बेरोजगारी भत्ते मिळणे बंधनकारक आहे. तसंच फॅक्टरीज ॲक्ट 1948 चा कलम 78 अंतर्गत कामगारांच्या हक्क त्यांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. मग तुम्ही याचा विचार केला का? सदर पर्यावरणाच्या अनुषंगाने आहे. नोटिफिकेशन 2006 नुसार ही जगभरात आपण पर्यावरणाच्या अनुषंगाने घेत आहोत. तरी तुमचा हा जो प्रश्न असेल जो देणी दिलेली नाही कामगारांची त्याबाबत नोंद करून तो समोर केला आहे. मग तुम्ही गोष्ट केली EIA 2006 नुसार, बरोबर. तर मग मला एक गोष्ट सांगा सर, आम्हाला तुमच्यावर विश्वासच नाही. कारण की EIAच्या नियमांचं तुम्ही पालन केलंच नाही आहे. तुम्ही आम्हाला सांगा, स्वतंत्र यंत्रणेने इथला सर्वे केला का? नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा IIT इंडिया यांनी सहभागी व्हावा इथे सर्वे करायला. आम्हाला स्वतंत्र यंत्रणेकडून सर्वे हवा आहे. आणि तुम्ही सांगता ना 2006चे नियम, तर एक लक्षात घ्या. अहो, तुम्ही पब्लिकला मूर्ख बनवताय सर. 21 पानांचा तुम्ही जो EIA रिपोर्ट पाठवला आहे, कसा पाठवला आहे तुम्ही? आमचा ड्राफ्ट आहे तर मग ही सभा लावली तुम्ही. एक गोष्ट सांगा आम्हाला, EIA रिपोर्ट 64 एकरमध्ये ही जी जागा प्रोजेक्ट उभा राहणार आहे, 500 पानांचा EIA रिपोर्ट पाहिजे त्यासाठी. या जागेच्या भोवती लाखाची वस्ती आहे, एवढी लोक आहेत. तुम्ही शहराच्या मध्यभागी प्रोजेक्ट तयार करतायत आणि तुम्ही 20 पानांमध्ये, त्या 20 पानांमधले पण 7 पानं नकाशांमध्ये गेले सर. 7 पानं नकाशांचे आहेत त्याच्यामध्ये, पण तो ड्राफ्ट जरी असला तरी मग तुम्ही सभा का घेताय आज? सांगा, 500 पानांचा रिपोर्ट व्हायला हवा ना. मग तुम्ही आमची जी इथले जे जीव आहेत, जे लोक आहेत, यांच्या जीवाची तुलना तुम्ही 20 पानांशी करता का या? आणि अदानी ग्रुपला एक सांगेल, तुम्ही सांगता ना का प्रदूषण होणार नाही, हे नाही ते नाही. तुमची जी ESP मशीन आहे, जी इलेक्ट्रॉनिक प्रेसिपिटेशन 1990.9 तुमचं काहीतरी रेशो आहे, बरोबर. नागपूरमध्ये फेल झाली तर तुमची, मग तुम्ही कसं सांगता? तुम्ही सांगता 0% आम्ही देणार. हे उदाहरण आहे, सर्व इंटरनेटवर अवेलेबल आहे डाटा. मग हे सांगा आम्हाला. आणि 1 किलोमीटर अंतरावर जी काळू नदी आहे तिथे रन ऑफ प्रदूषण होणार नाही. हायड्रोलॉजिकल अभ्यास केला तुम्ही? हायड्रोलॉजिकल मॉडेलिंग सांगा ना आम्हाला. उत्तर द्या. या प्रोजेक्टमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटरचा उपयोग केला जाणार आहे. बॅग हाऊसचा उपयोग केला जाणार आहे. सर्व ट्रान्सफर स्टेशनवरती ब्लॅक फिल्टरचा उपयोग होणार आहे. प्लांटच्या बाहेर कोणताही आपला सांडपाणी जाणार नाही. पहिली गोष्ट, पूर्ण प्रोजेक्ट 0 लिक्विड डिस्चार्ज आहे. जो पाणी कामगार यूज करतील, वापरतील, तो पाणी दूषित झाल्यानंतर त्याचे STP मध्ये शुद्धीकरण होईल. नंतर त्याचे शुद्ध झालेलं पाणी जो आहे धूळ दमन आणि अनिष्पत्ताविकासाठी वापर होईल. त्याच्यानंतर तुम्ही जे बोलले हायड्रोलॉजिकल रिपोर्ट, तर ते ही सध्या ड्राफ्ट यायचं फायनल EIA सबमिट करताना आम्ही ते रिपोर्ट पण आपण इन्क्लूड करतो. कारण SC आणि CIची कमिटी याला स्क्रुटिनाइज करते, त्याच्यानंतरच आम्हाला क्लिअरन्स भेटते सर. म्हणून ह्या सर्व स्टडीज आम्हाला करावंच लागतात आणि सर्व EIA नोटिफिकेशनचे गाईडलाईन्स आणि रूल्स आम्हाला फॉलो करावं लागतात. ते मॅन्डेटरी आहेत सर. आणि ते नसतील तर ते आमचा प्रोजेक्ट ऑपरेशन्स करत नाही, रेकमेंड करत नाही. तुमचा हे रिपोर्ट हा फार कमकुवत आहे, तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये FRA चा पण उल्लेख नाही आहे. EIA मध्ये 2.0 PM 2.0 मॅटर माहिती आहे ना तुम्हाला? हो. पर्टिक्युलर मॅटर 2.5 जे आहे ते WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार PM 2.5चे प्रमाण 25 मॅग्नेशियम पर मीटर क्युबिक एवढे असते. पण सिमेंट कारखान्याच्या क्षेत्रामध्ये ते 50 ते 100 मायक्रोग्राम मीटर क्युबिकपेक्षा जास्त जाते. हे तुम्ही लोकांना सांगितलं का? आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो शहराच्या मध्यभागी आहे. हे ग्रामीण नाही तर शहर आहे, लक्षात घ्या तुम्ही. इथे लाखाची वस्ती लागते. जी बेसलाईन स्टडी करण्यात आली त्याचे सर्व डेटा जे आहे 8 लोकेशन्स म्हणून आम्ही नमुने गोळा केली होती आणि त्या सर्व लोकेशन्सवरून आम्ही जे नमुने गोळा केले होते ते सर्व CBCB MPCBच्या मानकांनुसार त्याच्या लिमिट्समध्ये आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट कार्यकालीन टप्प्यात जेव्हा प्रोजेक्ट इथं येईल
त्याच्यामध्ये जे इन्क्रिमेंटल ग्राउंड लेवल कॉन्सन्ट्रेशन घेतात ते मग फारसे CPचा आम्हाला सारखा उल्लेख देता. तुम्ही इथे सर्वे किती यायला केला? 3 महिन्याचा अभ्यास केला. ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 बरोबर. हो. एवढ्याच कालामध्ये तुम्ही केला ना. 1 वर्ष तरी तुम्ही इथे विश्लेषण करायला पाहिजे ना, सर्व गोष्टींचं अनालिसिस करायला हवं की नाही करायला पाहिजे. 3 महिन्यामध्ये तुम्ही इथल्या 4 एवढे लोक आहेत त्यांचा तुम्ही हे करणार का? तुमचा अभ्यास का नाही केला तुम्ही? 1 वर्षाचा अभ्यास करायला पाहिजे मिनिमम. तुम्ही 3 महिन्यामध्ये एवढ्या लोकांच्या जीवाला सौदा करतायत. नोटिफिकेशननुसार 3 महिन्याचा बेसलाईन पिरियड असतो सर. 3 महिन्याचा बेसलाईन हा स्टडी मॅन्डेटरी असतो. नोटिफिकेशननुसार आहे सर. तो नोटिफिकेशन तुम्हाला मी पाठवतो, तुम्ही वाचू शकता सर. त्याच्यानुसार आम्ही 3 महिने ठेवून केलेला आहे. हा बेसलाईन जो राहते स्टडी हा 3 वर्ष व्हॅलिड राहतो. बघा, मी तुम्हाला शेवटचं एकच सांगेल, तुमचा हे रिपोर्ट फार जास्त कमकुवत आहे. याच्या विरुद्ध आम्ही NGT मध्ये जाणार आणि ते नक्की जाणार. हे तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो सर. शेवटची एक गोष्ट आहे का, MPSC साहेब तुम्हाला सांगतो, दिस इज नॉट अ सिमेंट फॅक्टरी, इट इज अ कॅन्सर. दिस पीपल आर आस्किंग फॉर प्रोव्हाइडिंग कॅन्सर. यू आर द वन पर्सन हू इज responsible this. You are the person making way for them to spread cancer in our city.